नमस्कार. मी ज्योती कदम घेऊन आले ते 6 महिने भाग 21. हा भाग पाहण्या अगोदर चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट करा. बेल आयकॉनवर क्लिक करून पुढील अपडेट मिळवा. काय वाटतं, काय असेल पुढील भागात? चला पाहूया. ते 6 महिने भाग 21. मीरा आणि सारिकाला खूप साऱ्या सूचना देऊन रमाबाई भाकरी बांधून शेतात गेल्या आणि सारिका त्या जाताच बाहेर मैत्रिणीकडे निघून गेली. मीराने घरातली सगळी कामे आवरून ती बाहेर अंगणात आली. मघाशी धुतलेले कपडे पाणी नितळण्यासाठी ठेवले ते वाळत घालायचे होते. एक एक करत ती कपडे अंगणातल्या दोरीवर वाळू घालत होती. तोच तिला आवाज देत त्यांच्या शेजारीच राहत असलेली तिची चुलत जाव तिच्या जवळ आली. मीराताई, झाले का कपडे वाळू घालून? बकेटमधली साडी उचलून घेऊन ती दोरीवर टाकत अर्चना म्हणाली. ताई, तुम्ही मला कशाला ताई म्हणता? मी तर लहान आहे. अर्चनाच्या ताई म्हणण्याने मीराला अवघडल्यासारखं झालं. अहो मीराताई, तुम्ही वयाने जरी माझ्यापेक्षा लहान असल्या तरी मानानं मोठ्या आहेस. आमचे हे प्रकाश भाऊजीपेक्षा 2 वर्षांनी लहान आहेत, अर्चना स्पष्टीकरण देत म्हणाली. त्यावर मीरा कसंनुसं हसली. मीरा अर्चनापेक्षा खूप लहान होती. मीरा फक्त 13 वर्षाची होती. अर्चनाचं वय 20-22च्या आसपास असेल. बरं, ते जाऊ द्या. मला तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं. म्हणजे ते काकूंनी तुमच्या सासूबाईंनीच बोलायला सांगितलं. अर्चना तिला एक एक कपडा वाळू घालत तिला मदत करत म्हणाली. त्यावर मीराने प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहिलं. अगं, म्हणजे त्याचं काय ना, आता कसं सांगू तुला? हे बघ, काल तुमचा सत्यनारायण झाला ना? तिला कळत नव्हतं की मीराला कसं आणि कोणत्या शब्दात सांगावं. हा, त्याचं काय? मीराने न समजून विचारलं. त्याचं काही नाही. ते त्यानंतर तुम्ही दोघं एका रूममध्ये झोपलात ना सोबत. अर्चनाच बोलून ऐकून मीराला कालची रात्र आठवली आणि आता ही तिच्या अंगावर भीतीने काटा आला. हे बघ, जेव्हा जेव्हा तुम्ही सोबत झोपाल ना, तेव्हा तेव्हा सकाळी उठल्यावर घरात कोणत्या वस्तूला हात लावायचा नाही, कशाला शिवायचं नाही. आधी डोक्यावरून अंघोळ करायची आणि मगच कामाला लागायचं, कळलं? अर्चनाने तिच्या परीने मीराला समजावून सांगितलं. आणि मीराला सकाळी सासू का ओरडली ते लक्षात आलं. त्यांना मीराला हे सगळं कसं सांगावं? शेवटी त्यांच्याच वयात अंतर होतंच.
आणि ह्या सगळ्या गोष्टी मुक्तपणे बोलायला रमाबाई एवढ्या पुढारलेली पण नव्हती. तरीही तिला सांगणं गरजेचं आहे समजून त्यांनी अर्चनाची मदत घेतली. अगं चल मी जाते, माझं काम राहिलंय. तिचं बोलून झाल्यावर अर्चना निघून गेली. आणि मीरा विचारातच घरात निघून आली. आणि आता तिला जाणवलं ती घरात एकटीच आहे. आता घरात मीरा एकटीच होती. आतापर्यंत तिला कामा सासूची बडबड आणि प्रकाशचं तिच्या नेहमी अंगचटीला येणं या सगळ्यात निवांत वेळच मिळाला नव्हता. कामे पण तिने पटापट आवरून घेतली होती आणि ती बाहेरच हॉलमध्ये चटई टाकून बसली. रूममध्ये तर तिला भीतीच वाटे. न जाणे प्रकाश अचानक आला तर पुढचा विचार करूनच तिच्या अंगावर काटा आला आणि तिने हॉलमध्येच बसणं ठीक समजलं. पण तिला काय ठाऊक ती आता त्याची झाली होती. एकदम हक्काची मालमत्ताच जणू. जिला तो कुठल्याही वेळी मनाला वाटेल तेव्हा एखाद्या खेळण्यासारखं तिला खेळवणार होता, अगदी त्याचं मन भरेस्तोवर. पण त्याचं मन भरणार होतं का हे तर वेळेलाच माहीत. सध्या तरी मीरा निवांत बसली होती. तिला तिथेच हॉलमध्ये कपाटाच्या एका कप्प्यात सारिकाची जुनी नवीन पुस्तकं ठेवलेले होते. ते पाहून तिला आठवण झाली की ती पण तर आता 9वीत जाईल. पुढच्या महिन्यात शाळा सुरू होतील. तिला ते पुस्तक पाहून खूप आनंद झाला. या 4-5 दिवसात झालेल्या त्रासांवर जणू फुंकर घातल्यासारखं तिला झालं. आणि त्याचबरोबर तिला आठवलं की लग्नाच्या आधी तिला पुढे शिकू देण्याचं बोलले होते. पण आता ते कोणाला बोलावं किंवा कोणाला विचारावं हा प्रश्न तिला पडला. इथं तर तिची हिंमत होणार नव्हती विचारायची. प्रकाशच्या समोर तर तिचं तोंडच उघडत नव्हतं आणि सासू शब्दागणिक ओरडत होती. म्हणून त्यांच्या पुढेही ती बोलती बंद व्हायची. आणि सासरे ते तर अजूनही शब्दांनी बोलले नव्हते. गावाकडे गेल्यावर आईला सांगून आप्पाला बोलायला लावू असा तिने विचार केला आणि त्यातलंच एक मराठीचं पुस्तक घेऊन वाचत बसली. वाचन करता करता कधी तिला झोप लागली ते कळलंच नाही. झोपेत असताना अचानक तिला तिच्या पोटावर कोणाचा तरी हात फिरत असल्याचा भास झाला आणि ती धाडकन उठून बसली आणि बाजूला पाहते तर प्रकाश तिच्या शेजारी झोपून होता आणि आता तिच्याकडेच मादक नजरेने पाहत होता. त्याचा हात जो तिने झटकून बाजूला केला होता त्याच हाताने मागून तिच्या पाठीवर फिरवू लागला. तुम्ही ते काय करताय? त्याने ओढून तिला स्वतःच्या अंगावर घेतलं तसं घाबरून ती अडखळत त्याला म्हणाली. काय करतोय? तुला नाही माहीत?
तो तिच्या मानेत चेहरा खुपसत तिच्या कानाजवळ म्हणाला व एका हाताने तिच्या साडीची पिन काढू लागला. आणि आता तो रात्रीसारखंच काहीतरी करणार हे जाणून ती पुरती घाबरून गेली. आणि आता तिला मगाशी अर्चनाने बोललेले शब्द पण आठवले. आणि आता या वेळेला जर घरी कोणी आलं आणि आपल्याला या अवस्थेत पाहिलं तर काय होईल? विचार तिच्या मनात आला आणि तिने दाराकडे पाहिलं तर तिला दार आतून लावलेलं दिसलं. उरलेला भाग पुढे. कथेत बदल तुमच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. त्या खूप महत्त्वाच्या आहेत माझ्यासाठी. आणि लिखाणात आणि मी जे विचार या कथेमध्ये मांडण्याचा प्रयत्न करत आहे ते चुकीचे आहेत की बरोबर आहेत? ऐकून काय तर कथेबद्दल तुमचं मत जाणून द्यायचं आहे मला. विचार करून नक्की सांगा. धन्यवाद.